नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मटार मसाला पुलाव करणार आहोत. चला सुरुवात करूया. यासाठी लागणार आहे आपल्याला बिर्याणी राईस घेतलेला आहे मी इथे. कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे. हा मटार आहे. हा मटार आपल्याला थोडासा उकळून घ्यायचा आहे पाण्यात. काजू घेतलाय, तेजपत्ता घेतलाय, पनीर मसाला आहे, बिर्याणी मसाला आहे आणि हे मिरची, लसूण, अद्रक, जिरं याची पेस्ट करून घेतलेली आहे. चला सुरुवात करूया आपण. इथे आपण हे तांदूळ धुवून ठेवलेले आहेत. 1 वाटी जर तांदूळ असले तर 2 वाट्यापेक्षा थोडं कमी पाणी घालायचंय. याच्यात आपण आता तांदूळ घालून घेऊया. मीठ घालूया थोडं. आणि हे आपले काजू घेतलेले हे पण याच्यात टाकून द्यायचे, जे व्यवस्थित शिजतात ते. थोडं तेल टाकून घ्यायचंय आपल्याला. याच्याने भात मोकळा होतो. 2 शिट्यांमध्ये आपला हा भात शिजून रेडी करायचा आहे. हा भात व्यवस्थित आपला थंडा करून झालेला आहे. याला आता आपण फोडणी घालूया. हे तेल इथे गरम झालेलं आहे आपलं. याच्यात आपला तेजपत्ता टाकून घेऊया. कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. हा कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. याच्यात आपण ही मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट घालूया. ही व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. याच्यात मटार घालूया. बिर्याणी मसाला घालूया आणि हा पनीर मसाला घालूया. याच्याने टेस्ट पण छान येते आणि सुगंध पण मस्त येतो भाताला. याच्यात आता भात घालूया. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात मीठ घालूया चवीनुसार. थोडं मीठ कमीच घालायचं आहे कारण भात शिजताना आपण मीठ घातलेलं आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हा आपला मटार मसाला पुलाव रेडी झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.